अभियानाचा भाग झाले आणि म्हणून आज मला या गोष्टीचा आनंदही आहे की मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी या शिबिराच्या माध्यमातून जे अत्यंत महत्त्वाचे निर्णय आपल्याला घ्यायचे आहे ते आपण या ठिकाणी घेतो आहे। खरं तर आपण या राज्यामध्ये तुकडेबंदी कायदा शिथिल केल्यानंतर या ठिकाणी 60 लाख परिवार असे आहेत ज्या परिवारांना 1000 स्क्वेअर फीट घर घेतलं, 500 स्क्वेअर फीट घर घेतलं, पण त्यांचं रजिस्ट्रेशन होत नव्हतं कारण तुकडेबंदी कायदा होता। आता या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने तुकडेबंदी कायदा रद्द केल्यामुळे या राज्यातल्या 60 लाख परिवारांच्या रजिस्ट्री थांबल्या होत्या, नोंदणी थांबल्या होते। ते 60 लाख परिवारांना आता त्यांच्या घराच्या नोंदणीचा मार्ग मोकळा झाला आणि तुकडेबंदी कायदा निरस्त केल्यामुळं या ठिकाणी आता 1000 फुटाचा 500 फुटाचं घेतलेलं घर सुद्धा कायदेशीर करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला। एवढंच नाही, या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये जे घरं होते त्याच्या ठिकाणी जी घरं विकण्याची जी होती, एखादं घर घेतलं असेल त्यांना विकायचं असेल तर 10 वर्षाची अट होती, आपल्या सरकारने आता ती 5 वर्षाची केली आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आपण केलेला आहे। एवढंच नाही तर गृहनिर्माण सोसायट्यामध्ये मानवी हस्तांतरण या ठिकाणी करण्याचा निर्णय आपण घेतला। डीम कन्व्हेन्स प्रक्रिया या ठिकाणी सुलभ करण्याचा निर्णय आपण घेतला। आणि एवढंच नाही, परवा जो निर्णय घेतलेला आहे गृहनिर्माण संस्थांना वर्ग 2चं वर्ग 1 करायचं असेल आणि 350 स्क्वेअर फीटच्या आर्थिक दुर्बल लोकांचं असेल तर ज्याला 10% लागायचे आता फक्त 5% मध्ये आपण त्यांचा SRA प्रकल्प क्लास 1 करू शकतो, हाही निर्णय आपण केला। त्यामुळं गरीब माणसाकडनं 350 स्क्वेअर फीटचं जे घर आहे त्यांना आता 10% नाही तर 5% मध्ये आता आपण घराचं क्लास 1 करण्याचा निर्णय घेतला। या राज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय काय झाला, या राज्यामध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।